दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 10 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आणि ही अपडेट सर्व नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे, कारण पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये पाठीमागच्या 2 ते 3 दिवसापासून तब्बल 30,000 क्युसेकचा विसर्ग हा सोडण्यात येत होता। आणि आज सकाळच्या अपडेटनुसार आपण पाहिले गेलं तर हा विसर्ग हा निम्म्यावरती आणण्यात आला आहे। खरं तर काल दुपारपासूनच उजनीमधून भीमा पात्रामध्ये जो काही विसर्ग सोडला जात होता तो कमी करण्यात येत होता। काल 30,000 विसर्ग होता, काल दुपारी तो 20,000 इतका करण्यात आला। आणि आज सकाळच्या अपडेटनुसार आपण पाहिलं तर उजनी धरणातून भीमा पात्रामध्ये जो काही विसर्ग सोडला जातोय तो 15,000 क्युसेक इतका करण्यात येतोय। त्याच पद्धतीनं इतर जे विसर्ग आहेत ते मात्र कायम ठेवणे, जसं की वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स असेल, बोगद्यासाठी 200 क्युसेक्स, मुख्य कॅनॉलसाठी 1600 क्युसेक्स असेल, किंवा सिनामाडा जो उपसा सिंचन आहे त्यासाठी 175 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचनसाठी 80 क्युसेक्स विसर्ग हा सोडला जातोय। आणि याच पद्धतीने दौंडची जी आवक आहे ती सुद्धा आवक आता कमी झालेली या ठिकाणी दिसून येते। उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये जसे घाटमाथ्यावरती पाऊस थोडा थांबलेला आहे, त्यामुळे दौंडची आवक ही आपल्याला कमी झाली दिसून येते। त्या सकाळच्या अपडेटनुसार 10,940 क्युसेक इतके आहे, जे काल सकाळी 6च्या अपडेट आपण पाहिले असेल तर त्यामध्ये 12,798 क्युसेक इतका विसर्ग होता। आणि धरणाची एकूण टक्केवारी जर आपण पाहायला गेली तर धरण ती 103.79% इतके भरले आणि एकूण पाणीसाठा हा 119.26 TMC इतका पाणीसाठा आहे। अशा पद्धतीनं आजची उजनी अपडेट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येते आहे।